तसं तर पेट्रोल आहे मम्मी गाडीत. पेट्रोल म्हणून आहे पण कसा भरा लागेल. हो 500च्या भरून टाक. 1000चा पैसा आला ना पिल्लू जवळ. पिल्लू जवळ लई पैसा आला ना. अरे उद्या मग जाईल नाही पण गाडीतच राहते ना कुठं बाहेर निघते. निघत नाही पण पिल्लू जवळ पैसा नाही का. नाही का रोड येतो मध्ये आता कोणी काय केलं तरी दुसऱ्या घाटात जा. नाही चा. आता हा इथूनच तर मोठा ताप आहे. यांना गाडी लावलं. भाजी थोडीशी हे होईल. बहुत वेळची कापून ठेवली आहेत पॅक टाकायचा. मग 1-2 तास लागतेच नाही का तेवढ्या दूर आहे. मग कुरकड्याच्या समोर जावं लागते नाही जावं लागत. मग रस्ता मग रस्ता कसा मग हा मग रोडचे काम घरी गेला तर दुपारी एवढा 600 रुपये जास्त एवढे दिवस कंप्लीट झाले. आठवण नको बापरे गाडीमध्ये पेट्रोलच नव्हता. अरे म्हणजे 1000 रुपयाचं पेट्रोल टाकलं तरी एकच दंडी वाढली म्हणलो. तर मग नाही का 500च्यात नव्हता टाकला. तर कोणी अशी गाडी लावून दिला बरं आडवी. 500चं पेट्रोल तर तिला कळालंच नसेल लागत ते किती सारं खाते. नाही तर कळालं म्हणजे मोठी गाडी राहिली तर तसाच होते. इंजिनच फिरवायला तेवढा लागते 500चा. मग पिल्लूले फिरवासाठी पाहिजे आम्हाला फिरवासाठी पाहिजे म्हणून तिला लागते. म्हणजे 2-3 वेळा फिरवलो ना गाडीले आपण. शंकरपूरला गेलो होतो म्हणून अर्ध्यात संपलाच असतं. कसा पहिलेच राहिला तर काही होत नाही. शंकरपूरला गेलो तर त्या दिवशी खोकला येते. पत्राडीस घेवायला पाहिजे होता तुले. कशाला फालतूमध्ये हे करतेस तर. अरे म्हणजे तिथं जाऊन ताटं धुवायचं काम. अरे बाबा कुठे आहेत पत्राडे. कुठे आहेत पत्राडे दुकानातूनच घेऊन टाकायचा. 3-4च भेटतील. हां 4च कामी नाही येतील का राहतील घरी वापरायचं त्याला का होते. टाटा आहेत त्याला काय फरक नाही पडत नाही पण कसा
हे नाही पान चांगल्या दवाखान्यात गेला तर ते सांगतील तरी सेम. खोकला हो सगळं होतं दवाखाना दवाखाना बोलतात. हा बघ इकडं पाय ना बोदुले जागा पाय म्हणून जागा ओढले ते. तर रविवाराला मग बाजार करता आणि घेऊन भाजीपाला अच्छा रविवार हो. माहिती का हो? बाजार येत आहे तर बाजार तर नाही होऊ शकत. उद्या छान लागेल मग आपल्याला. बाजार कसा हो तसं तर मला किराणा सामान आणायला पाहिजे होता आणि हे आणायला पाहिजे होता. जाता जाताना पहिले दिलो असतो किराणा सामानासाठी हो म्हणजे काम आणि मग ते हे नाही तिकडे चिकन घ्यायला वेळच लागते ना त्याच्यासाठी. कपडे मम्मी कोणासाठी उद्या कोणाच्या आवडचा घेणार. तो भूख लगी थी दोस्तों रास्ते में तो सोचा समोसे खा लेती क्योंकि वहाँ पे जाने में तो टाइम हो जाते जाते सिंपा नहीं कर सकते ना. और अभी टाइम भाई कितना हो रहा है. टाइम तो अभी सिर्फ 11 बज रहे. 11 बजने में टाइम है. चलो दरवाजाही लावल का आताच का नंतर. इकडची जागा साफ करतील वाटते आता.
बेड माहीत पाहिजे. इथं जाऊन उभा राहायला त्रास येते ना. आता त्याने एवढा काढून टाकला. उन्हाळ्याचा दिवस कुठे उभे राहायची. तेच ना. पहिले कशी ते हे राहत होते तिथं ते तर बसून चांगलं नाही देत दुकानवाले. उभे तर राहू देत होते. सकाळी सकाळी गेला तर बसू देत नाही तर नाही बसू देत. बसस्टॉप तिथे पाहिजेच नाही. चांगला जागे पाहिजे, बसायला जागा पाहिजे. असं नाही का मम्मी? सोका बसस्टॉप हो का? एक तर रेल्वे वगैरे आहे ना आपल्या इथं. बसस्टॉप चांगला मोठा तिकडंच परवडते. कोटी करशील तरी लोकांना सवय होते नंतर नाही. चांगला हा विश्वरा रोडवरच बसस्टॉप पाहिजे पद्धतीचे. अरे बापरे. समोरून गाडी जेवण देतेच नाही का मम्मी? नवरदेवाच्या घरी जेवण द्यावं लागते म्हणलो आता. नवरीच्या घरी ना नवरदेवाच्या घरी ते झाला आता. एक प्रथा आहे. ते दोघायला सारखाच खेळता येते बरं. फक्त तो बाजीच्या नसर आहेत म्हणून तो फक्त जाते तिकडंपर्यंत. पानं येऊ दे बरं. चांगला दिसतो. पण या रोडाने जावायला भीतीच लागते. वाघ राहते नाही. काही करा नाही लागत. फक्त पोळ्या बनवावं लागतील तुला. एवढा त्रास आहे तिकडं. भाजीचा मसाला तर आहेच. टाकलीस का नाही पाकिट? मग तर काही विषय नाही. 11:30 वाजता.
असेल तुला मला कुठे माहित नाही मी फक्त चालवायचंच काम सरळ समोर बसवर काय साठी पिलूले तुला माहितच आहे